हाय हॅलो. तर आज मला आली होती हाफ KG बटरस्कॉच फ्लेवरची ऑर्डर. आणि हा केक मी रात्रीच बनवून ठेवला होता, कारण हा मॉर्निंगला सकाळी लवकर न्यायचा होता. म्हणजे साधारण 10-11 वाजेपर्यंत ते बोलले होते न्यायला. तर मी रात्रीच हा क्रमकोट वगैरे करून ठेवला आणि सकाळी 7:30 वाजता फायनल आयसिंग वगैरे डिझाईन करायला घेतली. तर हे बघा, सगळ्या केकला इक्वली क्रीम लावून घेतलेली आहे. मी नेहमी हे पायपिंग बॅगनेच क्रीम लावून घेत असते. तुम्ही माझी नेहमी व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल. जर तुम्हाला यामागचे व्हिडिओ बघायचे असेल तर तर तुम्ही बघू शकता. जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा, सगळीकडून क्रीम इक्वली लावून घेतलेली आहे पॅलेट नाईफने. हे बघा, आता मस्त फिनिशिंग करून घेऊया आपण. जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला थोडासा फिनिशिंगला प्रॉब्लेम होतो, पण तुम्ही जर कंटिन्यू प्रॅक्टिस करत राहिलात तर तुम्हाला फिनिशिंगला प्रॉब्लेम नाही होणार. जे बिगनर असणार त्यांना तर स्टार्टिंगला त्रास होतोच. आता माझ्याकडे हे आहे, स्कॅपर वगैरे पण आहे, पण आता माझं हे कसं ना, याच्यावर हात चांगला बसला आहे. म्हणजे ATM आहे हे, म्हणजे खूप वर्षापासून मी हे यूज करते. हे बघा, असं मस्त प्लेन करून घ्यायचं आहे केक. फिनिशिंग वगैरे करून घ्यायची आहे. ह्या लेडीजसाठी पाहिजे होता ना, म्हणून मी थोडंसं पिंक बर्गंडी असाच कलर होता. याच्यामध्ये थोडंसं म्हटलं वेगळी डिझाईन करूया, आणि थोडेसे ड्रॉप्स टाकून ब्रश आहे हा ऑइल ब्रश, याने आपण असे स्प्रेड करून घ्यायचे. फक्त स्ट्रोक द्यायचा आहे. ही पण डिझाईन खूप छान वाटते. ऑलरेडी मी असे केक दिलेले आहेत, पण ते कसं ना, अर्जंट द्यायचं असेल ना तर आपल्याला डिझाईन सुचत नाही की काय बनवायची काय नाही. जसं फुरसतमध्ये जर आपण बनवत असतो ना तर छान छान डिझाईन येतात. पण आता कसं ना, हा सकाळी द्यायचा होता मला 10 ते 11 वाजेपर्यंत, आणि मी थोडंसं घाईघाईतच करून घेतला हा. आता पूर्ण केकला मी असंच करून घेणार आहे ऑइल ब्रशनेच. ह्याच्यात तुम्ही वेगवेगळे कलर ही कॉम्बिनेशन करू शकता. मला जास्त कलर नव्हता यूज करायचा, म्हणून मी सिम्पलच ठेवलेला होता. हाही कलर म्हणजे असं समोरून खूप छान दिसत होता. आता तो व्हिडिओमध्ये फोटोमध्ये तसा कलर वाटतो, पण ॲक्च्युली रिअलमध्ये दिसणं म्हणजे समोर बघतो ना तर फरक पडतो. हाही कलर खूप छान वाटत होता. तर मी बोर्ड क्लीन वगैरे करून घेतला आहे. हे बघा, बोर्ड क्लीन करून घेतलं आणि नाजूक अशी मस्त फक्त डॉटवाली बॉर्डर काढून घेतलेली आहे. कारण जास्त मोठी बॉर्डर केली ना की मग ते कसं दिसायला व्यवस्थित नाही दिसत, म्हणून मी बऱ्यापैकी केकमध्ये ना सिम्पलच बॉर्डर ठेवते. फक्त असं डॉटवालीच ठेवते. तर असा मोठा केक असेल, भरीव असेल ना, मग त्याला थोडीशी ब्रॉडसारखी बॉर्डर काढली ना तर काय नाही. पण असे जर हाफ KG, पाव किलो वगैरे असेल ना तर मग अशी नाजूकच बॉर्डर काढून घ्यायची. त्याच्याने केक ॲट्रॅक्टिव्ह पण दिसतो आणि असं वेगळा पण जरा लुक येतो. म्हणून बॉर्डर काढून घेतली आहे केकला पूर्ण. आणि आता उरलेली क्रीम होती ना, त्याच्या फ्लावर नोझल टाकून थोडासाच कलर मिक्स केला आहे. हाच कलर आहे जो आपण ऑइल ब्रशने केलेला ना, फक्त याच्यामध्ये आपण क्रीममध्ये टाकून घेतला ना, म्हणून तो थोडंसं लाईट झालेला आहे. आणि ऑइल ब्रशने केला ना तो डायरेक्ट अप्लाय केला होता ना, म्हणून तो डार्क दिसून येतो आहे. असे फ्लावर्स वन साईड काढून घेतलेत. हे बघा, असे वन साईड फ्लावर्स काढून घेतलेले आहेत. आणि नाव ना, आधी तो व्हिडिओ नाही जमला काढायला. नाव लिहिलेलं, पण ते काय झालं ना, माझी पायपिंग बॅग फुटली आणि सगळं क्रीम केकवर झाली, म्हणून मी ते रफ केलं आणि फाउंडनच्या ह्याच्यावर बनवून असं नाव लावलं. आणि माझ्याकडे एडिबल बटरफ्लाय होते, तर तेही मी लावून घेते, कारण खूप
छान वाटत होतं म्हणून मी. आणि असे फ्लावर्स असतील ना तर बटरफ्लाय लावला ना की खूप छान लूक येतं. पण जे एडिबल आहेत ना हे बटरफ्लाय, हे म्हणजे एडिबल असतात ना तर ते एकदम असे ह्याच्यासारखे असतात, कडक असतात, ते व्यवस्थित लावता येत नाही, ते ना मध्येच तुटून जातं. म्हणून मग ते मला लावायला थोडंसं हे होत होतं. मी काय केलं, शेवटी दोन्ही साईड तोडल्या त्या आणि अशा उभ्या करून लावल्या, एक ह्या साईडला एक ह्या साईडला. तेच करत होते मी. हे बघा असं लावून घेतलं मस्त. आणि थोडंसं गोल्डन स्प्रिंकल होते ते टाकून घेतलं, टॅग लावला.